जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एसपी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, जे पण नवीन युट्यूबर्स असतात किंवा मोठे जरी युट्यूबर झाले तरी त्यांना प्रत्येकाने एक आवड असते किंवा एक सवय लागलेली असते की दररोज जे आहे ते आपण वायटी स्टुडिओ ॲप्लिकेशन ओपन करायचं, आपले व्ह्यूज, वॉच टाइम, सबस्क्रायबर किती वाढले ते चेक करायचं। आणि मित्रांनो, तुम्ही जर तुमच्या वायटी स्टुडिओ ॲप्लिकेशनमध्ये जाऊन व्ह्यूज किंवा वॉच टाइम किंवा सबस्क्रायबर जर चेक करत असाल तर तुम्हाला एक एरर आता सध्याच्या टाइममध्ये बघायला भेटत असेल आणि बऱ्याच लोकांना काळजी वाटत आहे, जे पण नवीन युट्यूबर्स आहेत ज्यांना थोडाही एक्सपिरियन्स नाही, त्यांना असं वाटत आहे की आपल्या चॅनलवरती काही याचा परिणाम होणार आहे का किंवा आपल्या चॅनलवरती काही परिणाम झालेला आहे का यामुळे, कारण हे फक्त मला असं दिसतंय की सगळ्यांना दिसते। तर मित्रांनो, ती नोटिफिकेशन काय आहे ते आपण पहिल्यांदा बघूया। तर ज्यावेळी आपण वायटी स्टुडिओमध्ये जाऊन व्ह्यूजवरती जाऊन व्ह्यूज चेक करतो तर त्या व्ह्यूजच्या खाली तुम्हाला एक नोटिफिकेशन इथं साईडला बघू शकता, अशा प्रकारची बघायला भेटते, वी आर एक्सप्रेसिंग इश्यू विथ द सिस्टम फॉर रिअल टाइम डाटा। आणि इथं आणखीन एक खाली गोष्ट जर तुम्ही बघितली, लास्टची लाईन जी आहे, वी आर वर्किंग ऑन दिस इश्यू। तर मित्रांनो, हा एक इश्यू आलेला वायटी स्टुडिओ ॲप्लिकेशनमध्ये की रिअल टाइम जे आपले व्ह्यूज असतात, रिअल टाइम वॉच टाइम किंवा रिअल टाइममध्ये सबस्क्रायबर असतं, तर त्यामध्ये मित्रांनो जे डाटा असतो तो अपडेट होत असतो सारखा। तर तो डाटा अपडेट होताना व्ह्यूज, वॉच टाइम पण आपले अपडेट होत असतात आणि रिअल टाइम आपल्याला व्ह्यूज तिथे दिसत असतात की आपले लास्ट 48 तासात किती व्ह्यूज वाढलेले आहेत, काल आपल्याला किती व्ह्यूज आले होते, परवा किती आले होते किंवा मागच्या टोटल 28 दिवसात किती आलेले आहेत व्ह्यूज। तर मित्रांनो, हे सर्व आपल्याला तिथे दिसत असतं आणि त्यामध्ये काही लोकांना असं वाटते, मागल्या 2 दिवसापासून जर तुम्ही व्ह्यूज बघितले असतील तर बऱ्याच लोकांचे व्ह्यूज डाऊन आहेत। तर मित्रांनो, ते व्ह्यूज डाऊन आहेत की यूट्यूबचा काही बग आहे ते अजूनही आपल्याला समजलेलं नाही, कारण ते व्ह्यूज जे आहे ते प्रॉपर व्ह्यूज दाखवत आहे पण त्यामध्ये थोडेफार जे आहे ते कमी जास्त व्ह्यूज दाखवत आहे। तर मित्रांनो, कदाचित हे जे आहे ते अपडेट आहे की यूट्यूबचं नवीन वायटी स्टुडिओमध्ये कुठलं तरी एखादं फीचर ॲड करणार आहे वायटी स्टुडिओमध्ये ॲप्लिकेशनमध्ये, तर त्यामुळे मित्रांनो त्या सर्व्हरमध्ये काही प्रॉब्लेम असू शकतात आणि त्यावरती काम करणं पण चालू आहे आणि हा इश्यू जो आहे तो लवकरच सॉल्व्ह होईल, त्यामुळे कोणी काळजी करू नका। असे त्रिकोणी जे ऑप्शन येतात, अशा प्रकारचा जो एरर असतो तो येत असतो, तर अधूनमधून अशा प्रकारचे अपडेट येत असतात, त्यामुळे मित्रांनो घाबरून जायची काही सुद्धा गरज नाही। यावरती सगळं सोल्युशन जे आहे पुढच्या 2-3 दिवसामध्ये प्रॉपर सोल्युशन येऊन जाईल आणि सोबतच तुमचे जर व्ह्यूज रिअल टाइममध्ये जास्त असतील आणि वायटी स्टुडिओ ॲप्लिकेशनमध्ये कमी दाखवत असतील तर ते देखील 2-3 दिवसामध्ये ठीक होऊन जातील। त्यामुळे काळजी करू नका, फक्त व्हिडिओ अपलोड करत राहा। चॅनलवरती काही प्रॉब्लेम झालेला आहे म्हणून व्हिडिओ अपलोड करणे जर बंद केलं तर मात्र नक्की तुमच्या चॅनलची रीच वगैरे डाऊन होऊ शकते। सो मित्रांनो, व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला कसा वाटला आजचा कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही देखील घाबरला होता का हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।